तिथं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आपल्या इथल्या मुलांचा घेतात. जे प्रश्न गांभीर्याचे नाहीत त्या प्रश्नावर जास्त राजकारण केलं जाते. ही आजची भारतातली नव्हे महाराष्ट्रातली आणि आपल्या श्रीरामपुरातली दुर्दैवी गोष्ट आहे. याबद्दल खंत वाटतो, खेद वाटतो, वाईट वाटतं. राजकीय मंडळी पण काय करतो, पिढीला दुसरीकडे न जाता राजकारणाकडे कसं केंद्रित करता येईल या गोष्टीचा सराव करता. आपण याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. पण आपलं कुटुंब बघून, आपलं शिक्षण बघून, आपला व्यवसाय बघून राजकारण केलं पाहिजे. काही मुद्द्यावर थेट बोलावंच लागतं. आजच्या परिस्थितीत खरा महत्वाचा विषय कोणता आहे? राजकारण, सोशल मीडिया की शिक्षण आणि रोजगार? नोकरी आणि शिक्षण ह्या दोन विषयावर सरकारने फोकस केलं पाहिजे. आणि युवा पिढींनी मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणात न उतरताना राजकारण सुद्धा महत्वाचं आहे. राजकारणातून काही लोक समाजसेवाही करतात, काहींना त्याची आवडही असते. पण आपलं कुटुंब बघून, आपलं शिक्षण बघून, आपला व्यवसाय बघून राजकारण केलं पाहिजे. शिक्षणाकडे लक्ष देणं फार काळाची गरज आहे, असं माझा एक संदेश आहे तरुणांना. आणि आपण राजकारण सोडून आज शिक्षण आणि रोजगाराच्या संधी या कशा निर्माण होईल या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि तेच आपल्या भविष्यासाठी फायदा घरच्यांसाठी सुद्धा आपल्याला योग्य ठरेल. अर्थातच शिक्षण आणि रोजगार हे देशापुढील महत्त्वाचे प्रश्न आहे आणि दुर्दैवाने यावर शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्रास दुर्लक्ष करतायत. आणि विशेषतः या मुद्द्यापासून भरकटून कशी जनता जाईल आणि त्यांना नवीन मुद्दे उपस्थित करतात, लोक त्याच मुद्द्यावर चर्चा करतात. काही मुद्द्यावर थेट बोलावंच लागतं.